नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण काव्या आणि पार्थचं जोरदार भांडण पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पार्थने काव्याचं चित्र काढलेलं असतं ते आता काव्याला देतो. काव्या ते चित्र हातामध्ये घेते आणि म्हणत असते की अरे वा, किती सुंदर काढलेलं आहे तुम्ही हे चित्र. पार्थ, खरंच खूप छान काढलेलं आहे, खूपच भारी आहे. वाव, मला ना खूपच आवडलेलं आहे. तर पार्थ म्हणत असतो की यामध्ये ना काहीतरी वेगळं आहे, बघा ना बघा. असं म्हणून तो त्याने नेकलेस काढलेला असतो, त्याच्यावर त्याचा हात फिरवत असतो. तर आता त्याच्या बोटाला लागलेलं असतं. तर काव्या म्हणत असते की बोटाला काय लागलेलं आहे तुमच्या. तिचं लक्ष त्याच्या बोटाकडे जातं. तर काव्या म्हणत असते की काय केलं देशमुख हे. तर पार्थ म्हणत असतो की काही नाही हो, ते छोटंसं कट झालेलं आहे, ते जाऊ द्या. हे बघा ना, हे चित्र बघा आणि ह्याच्यामधला नेकलेस बघा ना. तर काव्या म्हणत असते की छान आहे आणि नेकलेसचा रंग खूप सुंदर दिसत आहे. तर पार्थ म्हणत असतो की रंग वेगळा आहे ना. आणि असं म्हणून तो बोट वरती घेतो आणि म्हणत असतो की माझ्या रक्ताने मी रंगवलेलं आहे हे चित्र. आता असं म्हटल्याबरोबरच काव्याला खूप मोठा धक्का येते बसतो. तिच्या हातामध्ये जे चित्र असतं ते आता तिच्याकडून खालीच पडतं डायरेक्ट. आणि ती पार्थकडे आता खूपच रागाने बघते आणि त्याची एक सनखन अशी कानाखालीच वाजवते. तिला आता सहनच होत नाही हे सगळं. पार्थला सुद्धा आता थोड्या वेळासाठी काहीच सुचत नाही. तो आता त्याच्या गालालाच हात लावून तसाच उभा असतो. काव्या मात्र त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते आणि पार्थला म्हणत असते की वेड लागले का तुम्हाला, वेड लागला आहे का देशमुख. आणि तिने मारलेल्या गालाला चोळते आणि म्हणत असते की सॉरी. पण सॉरी पण नाही, तुमची हिंमत कशी झाली हो हे सगळं करण्याची. मला आता काय करावं ना तेच कळत नाहीये. आणि खरं तर ना मला विश्वासच बसत नाहीये की तुम्ही असं केलेलं आहे. स्वतःच्या रक्ताने चित्र रंगवलेले माझं. काहीही बोलू नका आता तुम्ही, फक्त गप्प बसा. पार्थमध्येच बोलायला लागलेला असतो म्हणून आता ती त्याला बोलण्याचं गप्प बसायला सांगते, बोलू नका म्हणत असते. ही कापून घेऊ का मी पण, माझं बोट बघते ना तुमचा चेहरा कसा होतोय ते. असं म्हणून ती टेबलाच्या जवळ जाते आणि कटर घेते आणि तिचं बोट कापायला लागते. तर पार्थ म्हणत असतो की काव्या काव्या थांबा, काय करताय तुम्ही. तर काव्या म्हणत असते की सोडा ना मला, मीही कापते, मी हर्ट करून घेते स्वतःला, रक्त काढते आणि तुमचं चित्र रंगवते किंवा तुम्हाला पत्र लिहिते, एवढं मोठं गिफ्ट देते. तर पार्थ म्हणत असतो की हे बघा, तुम्ही स्वतःला काहीही करून घेणार नाहीये आणि ते मला सहन होणार नाही. तर काव्या म्हणत असते की मला सुद्धा सहन होणार आहे का तुम्हाला काही झालं तर. पार्थ बोलायला लागतो. तर आता इकडे काव्या म्हणत असते की गप्प बसा, तुम्ही अजिबात काही बोलू नका. तुम्हाला साधा एखादा ओरखडा जरी आला तरी मला सहन होत नाही. तुमच्या अंगावरती होणारा वार मी झेललेला आहे आणि हे सगळं आत्ताच झालंय ना, लगेच विसरला का तुम्ही. गप्प बसावं. असं म्हणून आता ती खूपच पार्थवरती चिडलेली असते आणि म्हणत असते की माझे चित्र रंगवायला तुम्ही स्वतःचं रक्त, अहो काय तुम्हाला कसं काहीच कळलं नाही. मला ना हे सगळं सहनच होत नाहीये. पार्थ आता काव्याची माफी मागत म्हणत असतो की आय एम सॉरी. पण आता काव्या काहीच ऐकायला तयार नसते. ती आता तिथून निघून चाललेली असते. तर पार्थ तिला अडवतो आणि म्हणत असतो की सॉरी सॉरी काव्या, प्लीज तुम्ही असं जाऊ नका हो, मला ना तुमच्यासाठी मोठं काहीतरी करायचं होतं म्हणून मी असं केलं. तर काव्या लगेच म्हणत असते की मोठं, हे मोठं आहे, स्वतःच्या रक्ताने माझं चित्र पेंट करणे ही मोठी गोष्ट वाटते तुम्हाला. अहो आपल्यावरती रील करतायत लोक, त्यांच्यासमोर हा आदर्श तुम्ही ठेवणार आहात का. मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. एवढा छान दिवस होता पण त्या दिवसाचा तुम्ही पूर्णपणे बेरंग करून टाकलेला आहे आणि त्यासाठी ना मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. तर पार्थ म्हणत असतो की ऐका ना, एक चूक सगळेच माफ करतात, माझी पण एकच चूक झालीये ना, प्लीज एक चूक माफ करा ना. आता कुठे आपलं नातं एक्सेप्ट केलेलं आहे आणि परत तुम्ही जर अबोला धरला तर मला तो सहन होणार नाही, प्लीज. तर काव्या म्हणत असते की ऐका, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे सुद्धा येऊ नका. असं म्हणत ती तिथून निघून जाते. तर आता पार्थ सुद्धा तिच्या पाठीमागे जातो, त्याला अजिबातच राहत नाही. आता काव्या गेस्ट रूम मध्ये जाते आणि दरवाजाच बंद करून घेते. पार्थ तिला म्हणत असतो की प्लीज काव्या दरवाजा उघडा. पण आता काव्या काही दरवाजा उघडायला तयारच नसते. ती आता पार्थवरती खूप चिडलेली असते आणि ती पार्थला म्हणत असते की तुम्ही जे सकाळी केलं ना ते आता मी जोपर्यंत विसरत नाही ना तोपर्यंत मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाहीये. खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे, प्लीज. इकडे रम्या मात्र त्यांच्या भांडणाचा आनंद घेत असते. तर काव्या आणि पार्थता पुन्हा एकत्र येतील का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.